राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बारामतीची पोटनिवडणूक न लढण्याची भूमिका, दादांना श्रद्धांजली म्हणून निवडणूक लढणार नसल्याची शशिकांत शिंदेंची माहिती, राहुरी संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बोलून निर्णय घेऊ, शशिकांत शिंदेंची माहिती। बारामती राहुरी पोटनिवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम, शरद पवारांनी उमेदवार न दिल्यास काँग्रेस उमेदवार देईल, हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट। बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची काँग्रेसकडे मागणी करणार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया, प्रफुल्ल पटेल काँग्रेस हायकमांडला विनंती करणार, तटकरेंची माहिती। बारामतीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना पाठिंब्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, शिवसेना युपीटी खासदार संजय राऊत यांची माहिती, महाविकास आघाडीशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय होणार अशी माहिती। खासदार संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार, थोड्याच वेळात सिल्व्हर ओकवर राऊत पवारांना भेटणार, भेटीदरम्यान बारामती पोटनिवडणुकीमध्ये चर्चा होणार। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सिल्व्हर ओकवर घेतली शरद पवारांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा, पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, एकनाथ शिंदेंची भूमिका असल्याची सामंत यांची माहिती। अशोक खरातनं विशिष्ट तारखेला अनेक पतसंस्थेमध्ये खातं उघडल्याची चर्चा, त्या तारखेमागील रहस्य काय, पोलीस खात्यामध्ये चर्चेचा विषय, अनेक पतसंस्था आणि बँकांचे आर्थिक व्यवहार पोलीस यंत्रणांच्या रडारवर। बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होण्याची शक्यता, नाशिक आणि शिर्डीमधील मालमत्ता आणि 132 बँक खात्यांमधील कोट्यवधींचे व्यवहार यंत्रणांच्या रडारवर। अटकेच्या भीतीनं अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन फरार, झी24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती, हर्षवर्धन खरातचा मोबाईलही बंद, एसआयटीची परवानगी न घेता हर्षवर्धन शहराबाहेर गेल्याची माहिती। मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून चालायचं खरातचं हवाला रॅकेट, विशेष सूट वर्षभर असायचा बुक, हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता। कुठले एआय ॲप कॉल डिटेल्स देते हे दमानिया यांनी सांगावं, अज्ञात व्यक्तीनं पाठवलेल्या माहितीवर लगेच विश्वास कसा ठेवला, राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांचा अंजली दमानिया यांना खोचक सवाल। इराणनं पाडलेल्या विमानातील को पायलटला वाचवण्यात अमेरिकेला यश, पायलटची सुखरूप सुटका केल्याचा ट्रम्प यांचा दावा।